लोकसभा जागा वाटपाविषयीचा महायुतीचा फॉर्म्युला ठरल्याची चर्चा होती, पण गजानन कीर्तिकर यांनी मोठा खुलासा केलाय। लोकसभा जागा वाटपावर अंतिम निर्णय झालेला नाही असं कीर्तिकर म्हणतायत। तर 32-12-4चा फॉर्म्युला ठरल्याची चर्चा होती, पण हा फॉर्म्युला कोणी ठरवला असा उलट सवाल कीर्तिकरांनी केलाय। शिंदे गटाचे नेते गजानन कीर्तिकर यांनी ही माहिती दिलेली आहे। तर अजितदादा आमच्या सोबत आहेत, त्यांनाही जागा सोडाव्या लागतील असं सुद्धा कीर्तिकर यांनी म्हटलेलं आहे। महायुतीमध्ये लोकसभा जागा वाटपावर अंतिम निर्णय झालेला नाही अशी माहिती शिंदे गटाचे नेते गजानन कीर्तिकर यांनी दिली आहे। तर 32-12-4चा फॉर्म्युला कोणी ठरवला असा सवाल सुद्धा त्यांनी केला आहे। 2019 मध्ये आम्ही शिवसेना आणि भाजप 22-26 असा फॉर्म्युला ठेवून लोकसभा लढवली होती। आता अजित पवार सुद्धा आमच्या सोबत आहे। शिवसेना आणि भाजपला त्यांच्यातल्या काही जागा अजित पवारांना सुद्धा सोडाव्या लागतील असंही कीर्तिकर म्हणाले। 12 जागा आधी ठरवलेत कोणी, 32-12-4चा फॉर्म्युला ठरवला कोणी, कोण चर्चा करते, कोण निर्णय घेते, हे आम्हाला काहीच माहिती नाही। मला वाटतं अजून त्या स्तरावरती जागा वाटपाचा निर्णय आलेला नाही असं मला वाटतं। राष्ट्रवादी अजितदादाचा पक्ष आलेला आहे, त्यांना सुद्धा काही जागा द्यायला लागतील। तर त्या जागा द्यायच्या असतील तर ज्या 22 मधल्या ज्या जागा द्यायला लागतील आणि 26 मधल्या बीजेपीला ते त्यांना देऊन जे काही उरतील ते एकमेकांना मिळाले पाहिजे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।